नमस्कार मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीच्या एम.एस. क्रॅश कोर्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मायक्रोबियल जेनेटिक्स बघणार आहोत. तर आज आपण मायक्रोबियल जेनेटिक्स हा टॉपिक बघणार आहोत. तर मायक्रोबियल जेनेटिक्सचे जी बॅक्टेरियल जेनेटिक्स आहे ते आपण बघणार आहोत. मायक्रोब जे असतात त्यांचं आपल्याला जेनेटिक्स बघायचं आहे आज. तर इथे पहिली जी ह्याच्यामध्ये मायक्रोबियल जेनेटिक्स मधली पहिली जी कन्सेप्ट आहे, जी प्रोसेस आहे, 3 प्रोसेस आहेत. पहिली आहे कॉन्जुगेशन, ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्सडक्शन. तर त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती काय कॉन्जुगेशन आहे. कॉन्जुगेशनची डिस्कवरी लेडरबर्ग यांनी केली होती आणि त्यांनी इकोलायच्या डिफरंट स्ट्रेनवर एक्सपेरिमेंट केला होता आणि त्याच्यामधून दोन त्या स्ट्रेन मध्ये जेनेटिक एक्सचेंज झाला होता. त्या दोन्ही स्ट्रेन मध्ये काय झालं होतं, जेनेटिक एक्सचेंज झाली होती. तर त्या मग ह्याची पहिल्यांदा आपण काय बघूया, मेकॅनिझम बघूया. मेकॅनिझम मध्ये ह्याच्यामध्ये जी कंजुगेशन ह्या प्रोसेस मध्ये सेल टू सेल फिजिकल कॉन्टॅक्ट असला पाहिजे. डोनर सेल जी आहे, जेनेटिक एक्सचेंज होत आहे म्हणल्यानंतर एक सेल काय असली पाहिजे, डोनर असली पाहिजे आणि दुसरी काय असली पाहिजे, रिसिपिएंट सेल असली पाहिजे. तर जी ह्याच्यामध्ये काय असेल की दोन जे सेल आहेत, डोनर सेल आणि रिसिपिएंट सेल, तर त्यांच्यामध्ये हे ते काय असेल, फिजिकल कनेक्शन असेल. दोन्ही सेल्स मध्ये काय असेल, फिजिकल कनेक्शन आढळून येईल. तर दोन्ही मध्ये काय जी रिसिपिएंट सेल आहे आणि जी डोनर सेल आहे त्यांच्यामध्ये काय फिजिकल एक कॅप्सूल तयार होईल, कंजुगेशन ट्यूब दोन्ही मध्ये तयार होईल. मग डोनर सेलकडे काय, ज्या सेलकडे काय एफ फॅक्टर असेल त्याला आपण डोनर सेल म्हणू. ज्या सेलकडे काय एफ फॅक्टर आहे, फर्टिलिटी फॅक्टर आहे, त्याला काय म्हणू आपण, डोनर सेल. आणि ज्याच्याकडे एफ फॅक्टर नसेल त्याला काय रिसिपिएंट सेल. ज्या सेलकडे एफ फॅक्टर आहे त्याला काय म्हणायचं, डोनर सेल. आणि ज्याच्याकडे नाही, ज्याच्यामध्ये अब्सेंट आहे, त्याला काय म्हणायचं, रिसिपिएंट सेल. तर जी मग काय होईल की सेक्स पायलसचं फॉर्मेशन होईल. सेक्स पायल्स काय करेल की डोनर सेल कडून रिसिपिएंट सेल कडे जाणार आणि कॉन्टॅक्ट ब्रिज क्रिएट करेल. डोनर सेल टू रिसिपिएंट सेल कॉन्टॅक्ट ब्रिज तयार होईल आणि त्याला काय म्हणलो आपण, कॉन्जुगेशन ट्यूब किंवा सेक्स पाईल्स म्हणू शकतो. त्याच्यानंतर जो एफ प्लाझमिड आहे डोनर सेल मधला, तो काय होईल, ट्रान्सफर होईल. त्या कॉन्जुगेशन ट्यूब थ्रू काय होईल, रिसिपिएंट सेल कडे ट्रान्सफर होईल. आणि आता जो ट्रान्सफर होत आहे एफ फॅक्टर कोणाकडे ट्रान्सफर होत आहे, रिसिपिएंट सेल कडे. मग तो काय करेल, रिसिपिएंट सेल कडे काय ट्रान्सफर होत आहे एफ फॅक्टर. त्याच्यानंतर जो हायर एचएफआर स्ट्रेन आहे, म्हणजेच काय हाय फ्रिक्वेन्सी रिकॉम्बिनेशन स्ट्रेन, त्याचा जो क्रोमोझोमल पार्ट आहे तो पण त्या एक्सचेंज मध्ये काय एफ प्लाझमिड डीएनए सोबत काय होईल, ट्रान्सफर होईल. आता काय झालं इथे, जो काय होत होता आपला एचएफआर एफ आर फॅक्टर काय होत आहे, ट्रान्सफर होत आहे. तो ट्रान्सफर झाल्यानंतर कोणासोबत इंटिग्रेट होईल, जो रिसिपिएंट सेलच्या डीएनए सोबत काय होईल, इंटरॅक्ट होईल आणि तिथे त्याला आपण काय म्हणू, एचएफआर म्हणू, एचएफआर स्ट्रेन म्हणू. कंजुगेशन इज पॉवरफुल फॉर मॅपिंग. कंजुगेशन काय बॅक्टेरियल च्या जीनोम मॅपिंग, जीन मॅपिंग मध्ये कंजुगेशन स्टडी केलं जाते. म्हणजेच काय की कोणत्या पद्धतीचा बॅक्टेरियल जीन सिक्वेन्स आहे त्याच्या स्टडीसाठी कंजुगेशन स्टडी केलं जाते. त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅक्टेरियल कंजुगेशन कोणत्या पद्धतीने होते. इथे एफ प्लाझमिड आहे. एफ प्लाझमिड काय करत आहे, ट्रान्सफर होत आहे कॉन्जुगेशन ट्यूब थ्रू. अगोदर तर काय कॉन्जुगेशन पाईल्स बनलाय, त्याच्यानंतर इथं एक ब्रिज तयार झालं. मग त्यानंतर एफ प्लस सेल कडून एफ मायनस सेल कडे काय होणार, हा प्लाझमिड काय होणार,
ट्रान्सफर होणार. एक स्ट्रँड त्याचा काय होणार? ट्रान्सफर होणार. आता नंतर काय? शेवटी दोन्ही सेलमध्ये काय असणार? एफ एफ सेल असतील. दोन्ही सेल काय असतील? फर्टिलिटी फॅक्टर दोन्हीकडे असेल. कारण ह्या डोनर सेलनी रिसिपिएंट सेलकडे काय ट्रान्सफर केलंय. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे ट्रान्सफॉर्मेशन. तर ट्रान्सफॉर्मेशनची डिस्कव्हरी फ्रेडरिक ग्रिप्ट यांनी केली आणि त्यांनी त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला होता. त्याला ग्रिप्ट एक्सपेरिमेंट पण म्हणले जाते. आणि तो कशावर केला होता? स्ट्रेप्टोकोकस निमोनियाच्या स्ट्रेनवर केला होता. ह्याच्यामधली जी मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये फ्री फ्लोटिंग फ्रॅगमेंट जो आहे, जेव्हा बॅक्टेरियाचं काय झालं असेल, बॅक्टेरियाची काय डेथ झाली असेल किंवा लाइज्ड बॅक्टेरिया असेल, म्हणजे काय ब्रेकडाऊन झालेला बॅक्टेरिया असेल, त्याचा जो जेनेटिक मटेरियल आहे तो रिसिपिएंट सेल काय करेल? अपटेक करेल त्याचा तो डीएनए जेनेटिक मटेरियल अपटेक करेल आणि रिसिपिएंट सेल सोबत जो फॉरेन डीएनए आहे तो काय होईल? इंटिग्रेट होईल. होमोलोगस रिकॉम्बिनेशन थ्रू काय होईल? इंटिग्रेट होईल. जेव्हा सफिशियंट सिक्वेन्स सिमिलरिटी असेल तेव्हा काय होईल? जो डेड जे काय डीएनएचा फ्रॅगमेंट आहे, फ्री फ्लोटिंग फ्रॅगमेंट, म्हणजे काय एन्व्हायरमेंट मध्ये फ्रीली डीएनएचा फ्रॅगमेंट प्रेझेंट आहे. कोणापासून असेल? मे बी तो डेड बॅक्टेरियाचा असेल किंवा लाइज्ड बॅक्टेरियाचा असेल. तो काय करेल? रिसिपिएंट सेल सोबत इनकॉर्पोरेट करेल आणि तो तिथे रिसिपिएंट सोबत काय करेल? इनकॉर्पोरेट करेल. इथे बघू शकता हे काय झालं? ट्रान्सफॉर्मेशन इथे बघू शकता. तर ह्या इथे काय होत आहे? इथे जो आहे कॉम्पोनंट कॉम्पिटंट सेल अगोदर तर असेल, जी रिसिपिएंट सेल असेल ती पण कॉम्पिटंट असली पाहिजे. म्हणजे काय? जेनेटिक मटेरियल अपटेक करण्यासाठी ती कॉम्पिटंट असली पाहिजे. मग त्याच्यानंतर इथे काय एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये हा डीएनए प्रेझेंट आहे समजा. परत काय झालं? ह्या डीएनएचं इथं काय झालं? ट्रान्सफॉर्मेशन झालं. इथे बघू शकता. ट्रान्सफॉर्मेशन झालं त्याच्यानंतर रिकव्हरी आणि प्लेटिंग, म्हणजे काय? हे प्रॅक्टिकलचा प्रोटोकॉल आहे. तर ट्रान्सडक्शन मध्ये डिस्कव्हरी लेडर बर्ग यांनी केली आणि त्यांनी काय यूज केलं? सॅल्मोनेला टायफियम यूज केला. ह्याच्यामध्ये मेकॅनिझम जी आहे ती मेकॅनिझम अशी आहे की पहिल्यांदा तर काय होणार? बॅक्टेरिया सेलला बॅक्टेरियोफॅज इन्फेक्ट करतील. बॅक्टेरिया सेलला काय करतील? बॅक्टेरियोफॅज इन्फेक्ट करतील. बॅक्टेरियोफॅज काय करतील? बॅक्टेरियल सेलला इन्फेक्ट करतील. अगोदर तर काय केलं? बॅक्टेरियोफॅज काय असतात? की जे व्हायरसेस असतात आणि ते काय करू शकतात? बॅक्टेरियाला इन्फेक्ट करू शकतात. तर इन्फेक्शन मध्ये काय झालं? पहिल्यांदा तर बॅक्टेरियल सेलला बॅक्टेरियोफॅजनी इन्फेक्ट केलं. हम्म त्यानंतर व्हायरस जे आहे, जो बॅक्टेरियोफॅज आहे, तो व्हायरस जो आहे तो होस्टची काय जी मशिनरी आहे ती यूज करणार आणि स्वतःच्या जे जिनोमचे आहेत त्याचे मल्टिपल कॉपीज तयार करणार. बाय लायटिक सायकल, एकतर लायटिक सायकलने डायरेक्टली करेल किंवा तो काय होईल? डीएनए सोबत काय होईल? पहिल्यांदा इनकॉर्पोरेट होईल. म्हणजे काय? दोन मेकॅनिझम आहेत. एक तर काय आहे? लायटिक आणि दुसरी काय आहे? लायसोजेनिक. लायटिक मध्ये काय होणार? ब्रेकडाऊन आणि लायसोजेनिक मध्ये काय होणार? मग लायसोजेनिक मध्ये काय होणार? पहिल्यांदा तो काय होणार? बॅक्टेरियल सेल सायकल बॅक्टेरियल जिनोम सोबत काय होणार? इंटिग्रेट होणार आणि त्याच्यानंतर काय करणार? ब्रेकडाऊन करणार. तर दोन मेथड आहे. पहिली तर लायटिक आणि दुसरी लायसोजेनिक. तर पहिल्यांदा तर इन्फेक्शन होईल आणि त्याच्यानंतर ते काय करेल? तिथली होस्ट मशिनरी यूज करून स्वतःच इन्क्रप्शन करेल आणि तो जेव्हा लायटिक किंवा लायसोजेनिक सायकल थ्रू काय होणार? स्प्लिट होणार. त्यानंतर म्हणजे काय? एक्झिट होणार बॅक्टेरियल सेल मधून. मग त्यानंतर तो काय करेल? बाकीच्या बॅक्टेरियल सेलला इन्फेक्ट करेल. तर ह्याचे पण दोन टाइप्स आहेत, जनरलाइज्ड आणि स्पेशलाइज्ड. ह्याच्या ऍप्लिकेशन जेनेटिक इंजिनिअर मध्ये ह्याचे ऍप्लिकेशन आहेत. पहिल्यांदा बघूया आपण जनरलाइज्ड ट्रान्सडक्शन. जनरलाइज्ड ट्रान्सडक्शन मध्ये काय?
की जो फाज आहे तो कोणता पण डीएनएचा पार्ट कॅरी करू शकतो आणि स्पेशलाइज्ड मध्ये ओन्ली स्पेसिफिक पार्ट काय केला जाईल डीएनएचा कॅरी केला जाईल. जी जनरलाइज्ड ट्रान्सडक्शन आहे ते लायटिक आणि लायसोजेनिक दोन्हीपैकी कोणत्याही सायकलने केलं जाईल. लायटिक मध्ये काय होतं की बॅक्टेरिया काय करेल, बॅक्टेरियल फॅज काय करेल, सेलला इन्फेक्ट करेल. सेलला इन्फेक्ट केल्यानंतर तो काय करेल, होस्टची मशिनरी यूज करून स्वतःचा जिनोम वाढेल आणि बॅक्टेरियल साईडला ब्रेकडाऊन करून तिथून लिव्ह करेल. आणि लायसोजेनिक मध्ये काय करतो तो, इन फेवरेबल कंडिशन नसल्यामुळे तो काय करतो बॅक्टेरियल जिनोम सोबत इन्कॉर्पोरेट होतो आणि तिथं काय करतो स्वतःचा नंबर वाढवतो आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल तेव्हा तो ब्रेकडाऊन करेल आणि तिथून लिव्ह करेल. ही झाली लायसोजेनिक आणि लायटिक सायकल मधला डिफरन्स. तर पहिल्यांदा बघूया आपण जनरलाइज्ड ट्रान्सडक्शन. जनरलाइज्ड ट्रान्सडक्शन जे आहे लायटिक किंवा लायसोजेनिक कोणत्याही सायकलने होऊ शकते आणि ह्याच्यामध्ये एनी रॅन्डम पार्ट ऑफ जो कोणता पण ह्याच्यामध्ये काय होईल की डीएनए चा कोणता पण पार्ट काय होईल की बॅक्टेरिया फॅज सोबत काय होईल, पॅक होईल. इथं काय बघू शकता की पहिल्यांदा तर काय आलं, की इन्फेक्शियस फेज ह्याच्यामध्ये काय होईल, हा बॅक्टेरियोफाज बघू शकता इथे. हा काय झाला, ह्याचा प्लाझ्मिड डीएनए आला. परत प्लाझ्मिड डीएनए काय झाला, इथे प्लाझ्मिड डीएनए काय केलं, की होस्ट मशिनरी वापरून रिप्लिकेशन केलं आणि बॅक्टेरियल डीएनएचं काय केलं, फ्रॅगमेंटेशन केलं. मग मिस्टेकली काय होतं, तर इथे बॅक्टेरियल डीएनएचं काय झालं, फ्रॅगमेंटेशन झालं. इथे मिस्टेकली काय होते, की बॅक्टेरियल डीएनएचं काय झालंय, फ्रॅगमेंटेशन झालंय. मग बॅक्टेरियल डीएनएचं फ्रॅगमेंटेशन झाल्यामुळे बाय मिस्टेक इन रेप्लिकेशन ऑफ व्हायरल जिनोम एखादा फ्रॅगमेंट जो आहे बॅक्टेरियल जिनोमचा तो काय करेल, व्हायरस डीएनए सोबत काय होईल, रिकंबाईन होईल आणि तो मग एकदा व्हायरल डीएनए सोबत इथे काय झाला, रिकंबाईन झाला. तर तो काय होईल मग, जेव्हा बॅक्टेरियोफाज इथून लायसिस होऊन बाहेर पडतील, तेव्हा इथे कारणाचं काय, बॅक्टेरियल डीएनए पण आहे आणि व्हायरल डीएनए पण आहे. मग हे बॅक्टेरियोफॅज काय करतील, दुसऱ्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतील. तेव्हा तिथे काय होईल, ह्या बॅक्टेरियाचा डीएनए पण तिथे काय होईल, दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये ह्या बॅक्टेरियाचा पण डीएनए तिथे काय होईल, इन्कॉर्पोरेट होईल. ह्या पद्धतीनं हे झालं जनरलाइज्ड ट्रान्सडक्शन. ह्याच्यामध्ये काय झालं, की कोणता पण डीएनएचा पार्ट यूज करण्यात आला आणि इथे काय करत आहे, जो बॅक्टेरियोफाज करत आहे तो बॅक्टेरियल डीएनएचं काय करत आहे, डिग्रेडेशन करत आहे. त्याच्यामुळे बाय मिस्टेक रेप्लिकेशन जेव्हा फाजचं पण होईल तेव्हा काय एखादा फ्रॅगमेंट जो आहे तो काय करेल, ह्या व्हायरल जिनोम सोबत काय होईल, इंटरॅक्ट होईल आणि त्याचं पण इथे रेप्लिकेशन होईल आणि तो तेव्हा जेव्हा जे हे फॅज दुसऱ्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतील, तेव्हा ह्या बॅक्टेरियाचा जिनोम तिथे इन्कॉर्पोरेट होईल. आता पुढचा आहे स्पेशलाइज्ड आणि ह्याच्या थ्रू इथे काय झालं, जेनेटिक एक्सचेंज झालं. पुढचा आहे स्पेशलाइज्ड ट्रान्सडक्शन. तर स्पेशलाइज्ड ट्रान्सडक्शन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा लायसोजेनिक सायकल फॉलो केली जाईल. इथे लायटिक आणि लायसोजेनिक दोन्ही होते, मात्र इथे लायसोजेनिक सायकल फॉलो केली जावंच लागेल. तर इथे बघू शकता, तर इथे काय होईल, लायसोजेनिक सायकल फॉलो करावीच लागेल. ह्याच्यामध्ये काय होईल, की स्पेसिफिक पार्ट ऑफ बॅक्टेरियल डीएनएचाच काय होईल, व्हायरल व्हायरस सोबत काय होईल, पॅक होईल. इथे काय होत आहे, स्पेसिफिक पार्टच काय होत आहे, डीएनएचा व्हायरल व्हायरल जिनोम सोबत काय होत आहे, पॅक होत आहे. कारण जो इन्फेक्शन होत आहे तेव्हा इथे काय होत आहे, की तो फॅज काय करत आहे, बॅक्टेरियल जिनोम सोबत काय इन्कॉर्पोरेट करत आहे. जेव्हा मग त्याच्यानंतर काय झालं, की लेटर स्टेजेसला काय होईल, जेव्हा व्हायरल जिनोम आणि बॅक्टेरियल जिनोम काय आहेत, इन्कॉर्पोरेट आहेत. मग परत त्यांचं काय होईल, डिव्हिजन होईल. जेव्हा डिव्हिजन होईल तेव्हा काय होईल, की व्हायरलचा जो रिकॉम्बिनेट जिनोम आहे, जो नवीन बॅक्टेरिया आता इथे इन्कॉर्पोरेट झाला पहिल्यांदा तर फॅज कोणासोबत, बॅक्टेरिया सोबत. परत त्यांचं काय झालं, डिव्हिजन झालं समजा. तर डिव्हिजन थ्रू हा परत काय झाला इथे,
फॅज तयार झाला. फॅजमध्ये आता कोणाचा जिनोम आहे? बॅक्टेरियाचा काही स्पेसिफिक जिनोम आहे. मग आता परत काय होईल, की हे फॅज इथून रिलीज होतील लायसिस करून. तेव्हा ह्या फॅजमध्ये स्पेसिफिक हे कशाचा जिनोम आहे? स्पेसिफिक ह्या बॅक्टेरियाचा जिनोम आहे आणि तो स्पेसिफिक जिनोम काय होईल? पुढच्या ज्या इन्फेक्टेड बॅक्टेरियाकडे ट्रान्सफर होईल. इथे जनरलाइज्ड ट्रान्सडक्शन आणि स्पेशलाइज्ड ट्रान्सडक्शन आपण दोन्ही पॉइंट बघितलो ह्याच्यात. तर हे होते जनरलाइज्ड ट्रान्सडक्शन आणि स्पेशलाइज्ड ट्रान्सडक्शन मधले डिफरन्सेस. तर ही जी आहे जनरलाइज मध्ये रॅन्डमनेस ऑफ पॅकिंग आहे. एनी बॅक्टेरियल मटेरियल काय होईल? बॅक्टेरियल जीन इनकॉर्पोरेट होऊ शकतो व्हायरल जीन सोबत. मात्र स्पेशलाइज्ड मध्ये काय? स्पेसिफिक जीनच काय होईल? फॅज सोबत इंटिग्रेट होईल. फ्रिक्वेन्सी जिथे आहे इथं लोअर आहे, इथं काय हायर आहे आणि इथं लायटिक फॅज आहे आणि इथं टेम्परेट फॅज आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह चार्ट फॉर दिस थ्री मेकॅनिझम. या तिन्ही मेकॅनिझम साठी हा काय कॉम्प्रिहेन्सिव्ह चार्ट आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पहिलं बघू शकता, कॉन्जुगेशन कोणी डिस्कव्हर केलं? लॅडर बर्गनी. आणि दुसरं ट्रान्सफॉर्मेशन कोणी केलं? ग्रिफ्ट यांनी केलं. ट्रान्सडक्शन झॅमेन हॉफ आणि लॅडरबर्ग यांनी केलं. आणि इथं काय जी कॉन्जुगेशन आहे तिथे फिजिकल सेल टू सेल कॉन्टॅक्ट लागत होता आणि त्याच्या थ्रू प्लाझ्मिड किंवा क्रोमोझोमल डीएनए जो आहे तो काय होत होता? ट्रान्सफर होत होता. इथं काय की जे ट्रान्सफॉर्मेशन आहे तिथे फ्री डीएनए फ्रॅगमेंटचं अपटेक केलं जात आहे आणि त्याच्यामध्ये कॉम्पेटंट कॉम्पेटंट जी सेल आहे त्याच्याकडून फ्री डीएनएचं अपटेक केलं जात आहे. एन्व्हायरमेंट मध्ये जे फ्री डीएनए असेल त्याचं अपटेक केलं जाईल. मात्र ट्रान्सडक्शन मध्ये काय बॅक्टेरियोफॅज जे आहे जे बॅक्टेरियाला इन्फेक्शन करणारे व्हायरसेस आहेत त्याच्या थ्रू डीएनएचं ट्रान्सफर होईल. डोनर रिक्वायरमेंट, जो डोनर आहे कॉन्जुगेटिव्ह डोनर रिक्वायरमेंट मध्ये रिक्वायर कॉन्जुगेटिव्ह प्लाझ्मिड या फॅक्टर किंवा एचएफआर स्ट्रेप असला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन कॉम्पेटंट रेसिपियंट सेल असली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये लायसोजेनिक ऑर जनरलाइज ट्रान्सडक्शन बॅक्टेरियोफॅज असला पाहिजे. ही रिक्वायरमेंट आहे. जेनेटिक मटेरियल जे आहे ते प्लाझ्मिड डीएनए ऑर क्रोमोझोमल डीएनए दोन्ही असू शकतो. परत फ्रॅगमेंट ऑफ फ्रॅगमेंट ऑफ डीएनए ह्याच्यामध्ये फ्री फ्रॅगमेंट ऑफ डीएनए फ्रॅगमेंट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. त्याच्यानंतर ट्रान्सडक्शन मध्ये बॅक्टेरियल डीएनए पॅकेज्ड बाय बॅक्टेरियोफॅज कडून पॅकेजिंग बॅक्टेरियल डीएनए ची होत आहे. स्पेसिफिसिटी जी आहे ठीक आहे प्लाझ्मिड और क्रोमोझोमल कंटेंट ते आणि होमोलॉगस डीएनए फ्रॅगमेंट कॅन बी टेकन अप. कोणता पण होमोलॉगस डीएनए फ्रॅगमेंट टेक केला जाईल. ह्याच्यामध्ये स्पेसिफिक आहे ट्रान्सडक्शन मध्ये. रिलेटिव्हिटी फ्रिक्वेन्सी जी आहे ती कॉन्जुगेशन मध्ये हाय आहे, ट्रान्सफॉर्मेशन मध्ये लो आणि ट्रान्सडक्शन मध्ये व्हेरिएबल आहे. कारण जनरलाइज्ड मध्ये लो आहे आणि स्पेशलाइज्ड मध्ये हाय आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन जे आहे मॅपिंग मध्ये आहे कॉन्जुगेशनचं आणि क्रिएटिंग जीएमओज मध्ये आहे जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स. पुढचं इंट्रोडक्शन जीन्स इनटू बॅक्टेरिया फॉर रिसर्च अँड बायोटेक्नॉलॉजी आणि त्याच्यानंतर ट्रान्सडक्शन जे आहे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये लेस कॉमन आहे आणि स्पेसिफिक जीन ट्रान्सफर साठी मोर युटिलाइज्ड आहे ते. त्याच्यानंतर एक्झाम्पल ह्याचे इकोलाय स्ट्रेन्स, त्याच्यानंतर बॅक्टेरियल अक्वायरिंग न्यू जीन्स फॉर टॉक्सिन प्रोडक्शन आणि सॅल्मोनेला नेला हे आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघूया पेडिग्री अनालिसिस. तर पेडिग्री अनालिसिस मध्ये काय इथे जे आहे अंडरस्टँडिंग इनहेरिटन्स पॅटर्न. पेडिग्री अनालिसिस मध्ये काय की आपल्याला इनहेरिटन्सचा पॅटर्न जो आहे तो अंडरस्टँड करायचा आहे. इनहेरिटन्स कोणत्या पद्धतीने होईल आपल्याला काय करायचं आहे ते अंडरस्टँड करायचं आहे. ह्युमन जेनेटिक्स आता काय आपण की ह्युमन प्लॅन्ट मध्ये आपण वेगवेगळे
एक्सपेरिमेंट करून काय करू शकतो की डिसीज कसं ट्रान्सफर होत आहे ते स्टडी करू शकतो. मात्र ह्युमन केस मध्ये आपण काय तसे जेनेटिक एक्सपेरिमेंट्स करू शकत नाही. तर त्याच्यासाठी ते पेडिग्रीचा यूज केला जातो. तर जे जेनेटिक डिसऑर्डर आहेत त्यांचा इनहेरिटन्स कसं होईल ते स्टडी करण्यासाठी आपण पेडिग्री अनालिसिस यूज करतो. हे काय आहे जे आहेत हे काय सिम्बॉल आहेत जे की पेडिग्री चार्ट मध्ये युटिलाइज केले जातील. इथे परत बघू शकता हे काय सिम्बॉल्स आहेत जे की पेडिग्री चार्ट साठी यूज केले जातील. तर आपण बघूया पहिल्यांदा तर की मोड्स ऑफ पेडिग्री की मोड्स ऑफ इनहेरिटन्सचे मोड्स बघूया. तर ह्याच्यामध्ये प 4 मोड्स 5 मोड्स येतील. अ, अ, पहिल्यांदा तर ऑटोसोमल डॉमिनंट, ऑटोसोमल रिसेसिव्ह, एक्स लिंक्ड डॉमिनंट, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह आणि वाय लिंक्ड. तर ह्याच्यामधलं जे ऑटोसोमल डॉमिनंट आहे, तर ह्याच्यामध्ये एव्हरी जनरेशन मध्ये ह्या काय होईल अपीअर होईल कारण तो काय डॉमिनंट आहे. सिंगल आलील जरी असला तरी तो काय होणार मग अ, तरी पण तो काय होणार तिथे अपीअर होणार कारण तो काय डॉमिनंट आहे. अफेक्टेड individuals usually have affected parents. जेव्हा अफेक्टेड पॅरेंट्स असतील तेव्हा त्याचे इंडिव्हिज्युअल्स अफेक्टेड असतील आणि पेडिग्री जेव्हा आपण रीड करतो तेव्हा डाऊन साइड टू अपसाइड रीड करत जायचं असते. मेल्स फिमेल्स आर अफेक्टेड इक्वली. मेल आणि फिमेल जे अफेक्टेड होतील त्यांचा रेशो इथे काय असेल इक्वल असेल. त्याच्यानंतर ऑटोझोमल रिसेसिव्ह मध्ये ट्रेड्स मध्ये स्किप ऑफ जनरेशन होऊ शकते कारण इथे काय रिसेसिव्ह जेव्हा डॉमिनंट जेव्हा रिसेसिव्ह मध्ये काय एखादी वेळेस काय असेल की स्किप ऑफ जनरेशन होऊ शकते. मात्र डॉमिनंट मध्ये काय प्रत्येक जनरेशन मध्ये आपला डॉमिनंट कॅरेक्टर दिसेलच. एखादा तर म्हणजे काय की स्किप ऑफ जनरेशन होणार नाही. प्रत्येक जनरेशन मध्ये दिसेल. एक्स लिंक्ड मध्ये मध्ये पण तेच आहे. अफेक्टेड फादर विल हॅव ऑल अफेक्टेड डॉटर्स. जर फादर अफेक्टेड असेल एक्स लिंक्ड डॉमिनंट मध्ये तर सर्व त्याचे डॉटर्स काय असतील अफेक्टेड असतील. कारण जो एक्स क्रोमोझोम जो देत आहे एक एक्स क्रोमोझोम कोण देत आहे फिमेल जर तिथे काय असेल मदर जी असेल अनअफेक्टेड जरी असेल तरी एक क्रोमोझोम कोण देत आहे एक एक्स कोण देत आहे फादर देत आहे. तर एक्स क्रोमोझोम तो गेला अफेक्टेड आहे आणि तो काय अफेक्टेड आहे म्हणल्यानंतर तो काय असेल डॉमिनंट असेल कारण फादर कडे दोनच हे प्रेझेंट आहेत. पहिलं तर कोणता एक्स आणि वाय. जर एक्स वर प्रेझेंट असेल तर तो मेल मेल काय असेल अफेक्टेड असेल कारण तो काय तिथे डॉमिनंट आहे. मग तो एक्स वर जो डिसीज प्रेझेंट आहे एक्स वर जो डिसीज प्रेझेंट आहे तो एक्स जसाला तसा काय ट्रान्सफर होईल आणि फिमेल कडून येणारा दुसरा एक्स येईल. तर फिमेल जरी अनएफेक्टेड असली फादर कडून काय आला एक्स आला मग त्यामुळे तिथं काय होईल डिसीज एक्स आला मग त्यामुळे तिथं काय होईल डिसीज होईल कारण ही कशी आहे डॉमिनंट कंडिशन आहे. जेव्हा फादर कडून जरी एक एक्स आला की जो की काय डिसीज आहे तरी पण इथं काय होईल सर्व डॉटर्स काय होतील अफेक्टेड होतील. मात्र एक पण सन अफेक्टेड होणार नाही कारण फादर सनला कोणता क्रोमोझोम देत आहे वाय क्रोमोझोम देत आहे म्हणून तिथे सन जो आहे तो अफेक्टेड होणार नाही. मात्र एक्स फादर कडून एक्स जो येत आहे तो अफेक्टेड आहे म्हणून सर्व जे डॉटर्स आहेत त्याच्या त्या अफेक्टेड असतील. अफेक्टेड मदर कॅन हॅव अफेक्टेड सन्स अँड डॉटर. अफेक्टेड मदर कडून जेव्हा एक्स जाईल तेव्हा मे बी सन्स आणि डॉटर्स अफेक्टेड असू शकतात. टिपिकली मोर फिमेल्स दॅन मेल्स आर अफेक्टेड. ह्याच्यामध्ये एक्स लिंक्ड डॉमिनंट मध्ये मोर फिमेल्स अफेक्टेड असतील कारण त्यांच्याकडे एक्स जो क्रोमोझोम आहे ते असण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. त्याच्यानंतर एक्स लिंक्ड रिसेसिव्ह तर ह्याच्यामध्ये मोर मेल्स काय आहेत अफेक्टेड आहेत फिमेल्स पेक्षा जास्त मेल्स काय आहेत अफेक्टेड आहेत. आणि अफेक्टेड मेल्स जे आहेत युजली ट्रेड काय करत आहेत इनहेरिट करत आहेत थ्रू कॅरियर मदर. कॅरियर मदर कडून कॅरियर कॅरियर मदर कडून मेल्स कडे येईल कारण मेल्स मध्ये काय एकच एक्स क्रोमोझोम आहे त्यामुळे हा काय असेल
तिथे मोर प्रोमिनंट असेल, कारण एकच काय आहे ते एक्स क्रोमोझोम आहे. त्यामुळे मोर कशामध्ये फाउंड असेल, मेल्स मध्ये फाउंड असेल. वाय लिंक्ड जे असेल ते नेहमीच कशाकडे कोणाकडे असेल, मेल्स मध्ये दिसेल आपल्याला. आणि अफेक्टेड फादर असेलच तर ट्रान्सफर होईल. तर स्टेप्स काय आहेत? जर स्किप एव्हरी जनरेशन मध्ये दिसत असेल तर तिथे आपण काय म्हणू शकतो, ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट आहे. त्याच्यानंतर अफेक्टेड इंडिव्हिज्युअल जेव्हा असतील तेव्हा पॅरेंट्स मध्ये एखादा तर काय असेल, अफेक्टेड पॅरेंट असेल. अनअफेक्टेड पॅरेंट काय करू शकणार आहे, ट्रान्समिट करू शकणार नाहीत, कारण स्किप ऑफ जनरेशन इथे नाहीच. त्याच्यानंतर ऑटोझोमल रिसेसिव्ह, इथे स्किप ऑफ जनरेशन होऊ शकते. ऑटोझोमल रिसेसिव्ह मध्ये काय होईल, स्किप ऑफ जनरेशन होऊ शकते. आणि अनअफेक्टेड पॅरेंट कडून पॅरेंट जरी अनअफेक्टेड असते तरी चिल्ड्रन्सला डिसीज होऊ शकते. जरी दोन्ही पॅरेंट्स अनअफेक्टेड आहेत तरी चिल्ड्रनला काय होऊ शकतो, डिसीज होऊ शकतो. त्याच्यानंतर काय, ऑटोझोमल ऑटोझोमलवर एक्स लिंक्ड. तर ऑटोझोमल किंवा एक्स लिंक्ड कसं ओळखायचं? जर ऑटोझोमल ट्रेट असेल तर मेल आणि फिमेल काय इक्वली अफेक्टेड असतील. जर एक्स लिंक्ड असेल तर त्याच्यामध्ये काय, एक्स लिंक्ड डॉमिनंट असेल तर तिथे काय मोर फिमेल्स अफेक्टेड असतील. एक्स लिंक्ड रिसेसिव्ह असेल तर मोर काय मेल्स अफेक्टेड असतील. तर हे काय ऍडिशनल क्युरीज आहेत, कारण ह्याच्यामध्ये काय कधी कधी ऍडिशनल क्ल्यूज आहेत आणि कन्सिडरेशन आहे. हे जर तिथं मेन्शन केलं असेल क्वेश्चन मध्ये तरच हे अप्लाय तिथे करायचं. जसं की वाय लिंक्ड ट्रेट, इफ ओनली मेल्स आर अफेक्टेड. वाय लिंक्ड ट्रेट्स असेल तर फक्त मेल अफेक्टेड असतील. इनकम्प्लीट डॉमिनन्स तिथं आहे का, तर तेव्हा स्किप ऑफ जनरेशन होऊ शकते. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स ट्रेट आणि ह्या बाकीच्या टिप्स पण इलिमिनेशन पॉसिबिलिटीज, लुक फॉर की पॅटर्न्स, हे पॉसिबिलिटीज पण तिथे चेक केले पाहिजेत. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स. क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स जे आहे त्याच्यामध्ये इट इज ब्रांच दॅट स्टडी इनहेरिटन्स ऑफ कॉम्प्लेक्स कंटिन्युअस ट्रेट इन्फ्लुएन्स्ड बाय मल्टिपल जीन्स. तर ह्याच्यामध्ये जे जीन्स आहेत मल्टिपल, काय एक ट्रेट आहे आणि त्याला मल्टिपल जीन्स काय करत आहेत, अफेक्ट करत आहेत. तर ह्याच्यामधलं एक्झाम्पल जे आहे हाईट, वेट, ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर देन इंटेलिजन्स, डिसीज सब्सेबिलिटी, तर हे आहेत. त्याच्यानंतर बेसिस जो आहे क्वांटिटेटिव्हचा, ते बघूया. बेसिक ह्याचे काय आहेत की क्वांटिटेटिव्ह ट्रेट्स कंट्रोल बाय न्यूमरियस जीन्स. तर पॉलीजीन्सने कंट्रोल केले जातात. मोर दॅन मल्टिपल जीन्स काय करतील, एका कॅरेक्टरला काय करतील, कंट्रोल करतील. ह्याच्यामध्ये इच हॅव्हिंग स्मॉल ऍडिटिव्ह इफेक्ट, प्रत्येकाचा स्मॉल आणि ऍडिटिव्ह इफेक्ट असेल. त्याच्यानंतर एक्झाम्पल ह्याचं काय आहे की ह्युमन हाईट जशी आहे की ह्याच्यामध्ये सिंगल जो जीन आहे तो कंट्रोल करत नाही, तर मेननी जीन्स कंट्रीब्युट करतात. त्यामुळे ह्युमन हाईट असेल, ह्युमन स्किन कलर असेल, ते त्याच्यामध्ये एवढे व्हॅरिएशन कशामुळे आहेत की सिंगल जीन तिथे कंट्रीब्युट करत नाहीत. तर ही ऍडिटिव्ह इफेक्ट आहे. म्हणजे काय की मल्टिपल जीन तिथे काय करतायत, ऍड करतायत आणि प्रत्येक जण स्वतःच काही ना काही तिथं कॉन्ट्रीब्युशन देत आहे. तिथे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघू शकता. तर याच्यामध्ये पहिलं काय की जो आहे इफेक्ट ऑफ सिंगल जीन जो आहे तो खूप स्मॉल आहे. त्यामुळे इथे काय मल्टिपल जीन्स जे आहेत, मल्टिपल जीन्स जे आहेत ते इक्वल इफेक्ट फॉर्म करत आहेत. कोणी कोणाला रिप्रेस करत नाही, कोणी कोणाला काय करत नाही, रिप्रेस करत नाही, किंवा कोणी कोणाचं काय करत नाही, इफेक्ट मास्क करत नाही. इट इज क्युम्युलेटिव्ह ऍडिटिव्ह इफेक्ट. म्हणजेच काय की असे 10 जीन आहेत समजा आणि ते काय डिसाईड करत आहेत, हाईट डिसाईड करत आहेत आणि प्रत्येकाची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे. पहिल्या जीनची व्हॅल्यू आहे 2, दुसऱ्या जीनची व्हॅल्यू आहे 4, तिसऱ्या जीनची 5, चौथ्याची सॉरी पहिल्याची समजा 2,
5 जीन आहेत समजूया. पहिल्याची 2 आहे, दुसऱ्याची 4 आहे, तिसऱ्याची 6 आहे, चौथ्याची 8 आहे आणि पाचव्याची 10 आहे. तर तर ह्यांच्या सर्वांचं सम होऊन जो असेल तो ट्रेट तिथे एक्सप्रेस होईल. समजा तर एक जीन तिथे प्रेझेंट नाही, 1 प्रेझेंट नाही. एक जीन तिथे काय नाही, प्रेझेंट नाही. तर तिथे काय होणार नाही, तो जो आपल्याला फायनल प्रॉडक्ट भेटत आहे त्यामध्ये त्या जीनचं एक्सप्रेशन होणार नाही. म्हणजे तेवढी हाईट तिथे काय असेल, कमी असेल. जी 2 नंबर म्हणत होतो, 2 नंबर जो त्या जीनकडून येतो, तो तिकडे काय असेल, कमी असेल. पॉलिजेनिक इनहेरिटन्स एक्झाम्पल ह्याच्यामध्ये स्किन पिगमेंटेशन आहे. आपल्या ह्युमनमध्ये जे स्किन पिगमेंटेशन बघतो आपण ते आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता इथे, की जर आपण कन्सिडर केलं, की 3 डिफरंट अनलिंक्ड लोकाईज आहेत. ए-बी-सी जवळपास 60 लोक आहेत, ज्या की सिंगल ट्रेट ह्युमन स्किन पिगमेंटेशन मध्ये कॉन्ट्रीब्युट करतात. सिंपली आपण एक्झाम्पलसाठी ए-बी-सी पकडूया. तर ए-बी-सी आहेत. मग ह्याचे कॅपिटल असतील आणि स्मॉल दोन्ही फॉर्म असतील. कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही फॉर्म असतील. इथे बघू शकता. हां. मग जेव्हा द कॅपिटल लेटर्स रिप्रेझेंट इनकम्प्लीट डॉमिनंट फॉर डार्क स्किन कलर. तर जे कॅपिटल लेटर आहेत ते काय करत आहेत, इनकम्प्लीटली डॉमिनंट आलीज फॉर डार्क कलर. इथे बघूया डायरेक्टली. जे डॉमिनंट आहेत, कॅपिटल आहेत, ते काय करतात, की डार्क कलर साठी रिप्रेझेंट होतात. आणि जे स्मॉल आहेत ते काय करतील, रिसेसिव्ह ट्रेट साठी इथे कॉन्ट्रीब्युट करतील. प्रत्येकाचा इफेक्ट आहे. हे हे बघा. तिन्ही जीन प्रेझेंट आहेत तर इथे व्हॅल्यू काय आहे, 6 आहे. तिन्हीपैकी फक्त इथे काय आहेत, 5 जीन प्रेझेंट आहेत तर 5 आहे. तर ह्या पद्धतीने इथे काय होईल, स्किनचं कलरेशन डिसाईड केलं जाईल. ह्याच्यामध्ये पण जवळपास 60 लोक आहे, किंवा 60 जीन काय आहेत, अफेक्ट करतात आपल्या स्किन कलरला. देन हाईट. हाईटला पण जवळपास 400 जीन्स रिस्पॉन्सिबल हाईटसाठी आहेत, जे की हाईटला इन्फ्लुअन्स करतील. एन्व्हायर्नमेंटल ग्रॅव्हिटी पण ग्रेट एन्व्हायर्नमेंट आणि हे ह्या एक्सप्रेशनचं जीन एक्सप्रेशनचं काय करतो, जीन एक्सप्रेशनवर अफेक्ट करतो. परत आय कलर आहे. आय कलर मध्ये जवळपास 9 आय कलर आहेत ह्युमन मध्ये आणि त्याच्यामध्ये मोर दॅन 14 जीन्स इन्व्हॉल्व्ड आहेत. पॉलिजेनिक इनहेरिटन्स इन प्लांट्स. प्लांट्स मध्ये पॉलिजेनिक इनहेरिटन्स जे आहे ते आपण बघूया. ह्याच्यामध्ये जो डार्क रेड कलर व्हीटची कंडिशन आहे इथे. व्हीटमध्ये बघू शकता, तर जर ही कंडिशन असली ए, बी, सी, तर इथे काय होईल, डार्क रेड कलर येईल. मॉडरेट रेड असेल तर इथे ही कंडिशन असेल. आणि अशी जसं जिनोटाइप बदलत जाईल, जसं त्या पर्टिक्युलर काय होईल, जीनचं एक्सप्रेशन होईल, तसं तिथे काय होईल, फिनोटाइप पण चेंज होत जाईल. तर आजसाठी एवढंच. उद्या आपलं जेनेटिक्सचं शेवटचं लेक्चर आहे. त्याच्यानंतर आपण डायव्हर्सिटी ऑफ लाईफ फॉर्म सुरू करूया आणि लगेच तुम्हाला ह्यावर पण युनिट टेस्ट अवेलेबल होईल आपल्या ऍपवर.